PA भाग 3 5व्या सेमच्या गृहअर्थशास्त्राच्या विद्यार्थिनींचे मी प्राध्यापक डॉक्टर लता वाघेला तासिकेला गृहअर्थशास्त्राच्या तासिकेला स्वागत करते. विद्यार्थी मैत्रिणींनो, कालपर्यंत आपण विकासाची कार्य काय आहेत, त्याचं काय महत्त्व आहे या दृष्टिकोनातून आपण त्याचा अभ्यास केला होता. कारण काय की ही विकासाची तत्त्व जर पालकांना किंवा शिक्षकांना माहिती असेल तर त्यानुसार विद्यार्थ्यांचा विकास होत आहे किंवा नाही, किंवा त्या त्या अवस्थेमध्ये ते जे कार्य आहे विकासात्मक कार्य ते होत आहे किंवा नाही याबद्दल जर त्यांना माहिती झाली तर ते पालक किंवा शिक्षक विद्यार्थ्यांकडनं किंवा पाल्यांकडनं किंवा मुलांकडनं आवश्यकतेपेक्षा अवाजवी अपेक्षा करणार नाही, आणि अवाजवी अपेक्षा केल्या नाही त्याच्यामुळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये कोणाच्याही अपेक्षाभंग होणार नाही. त्या मुलांचं मानसिक आरोग्य बिघडणार नाही, आणि मानसिक आरोग्य न बिघडल्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास कुठेतरी चांगला होण्यासाठी मदत होते. आज आपण पाहणार आहोत विकासाची कार्य काय आहे. विकासाच्या अवस्थेनुसार विकासाची कार्य दिलेली आहे. ही विकासाची कार्य कशी होतात, आणि समजा ही विकासाची कार्य होताना काही विशिष्ट परिस्थिती निर्माण झालीच तर त्याच्यामध्ये कोणते संभाव्य धोके निर्माण होऊ शकतात याबाबत आपण विचार करणार आहे. आणि त्यामुळे आपण विकासाच्या ज्या मुख्य अवस्था आहे ज्यामध्ये विकासाचं कार्य हे अतिशय जलद गतीने होतं त्यानुसार आपण विकासाची कार्य अभ्यासणार आहे. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल पहिल्या क्रमांकाचा जो विकास आहे किंवा विकासाची अवस्था आहे ती आहे जन्मपूर्व अवस्था, किंवा जी आपण गर्भावस्था या नावाने ओळखतो. विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे की मागच्याच पिरियडला मी सांगितलं की हा जो 9 महिन्याचा काळ असतो गर्भावस्थेचा आहे की नाही, तर त्या गर्भावस्थेच्या काळामध्ये अगदी अशा सूक्ष्म बीजापासून एक मनुष्य शरीर तयार होतं, आणि त्यामुळे या 9 महिन्यांमध्ये किती मोठा विकास होतो हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे एका बीजापासून एक 20-22 फुटाच्या उंचीमध्ये आणि 5 ते 7 किलो वजनाच्या बाळामध्ये त्याचं रूपांतर असो, मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो, आणि त्याच्यामुळे विकासाच्या अवस्थेमध्ये गर्भावस्था, त्याच्यानंतर अर्भकावस्था आणि शैशवावस्था, आणि त्यानंतर पूर्व बाल्यावस्था हा जो काळ आहे हा काळ अतिशय महत्त्वपूर्ण असतो. या सर्व काळांमध्ये विकासात्मक कार्य आहे, किंवा ज्याला आपण शारीरिक विकास म्हणतो, किंवा काय म्हणतात आपला जो सर्वांगीण विकासापैकी जो शरीराचा विकास आहे, शरीरातील सगळे अंतर्गत आणि बाह्य अवयव आहे यांचा विकास आहे, तो विकास या काळांमध्ये किंवा या ज्या अवस्था आहे यामध्ये जन्मपूर्व अवस्थामध्ये गर्भावस्थेचा 9 महिन्याचा काळ आणि जन्मानंतरचा अर्भकावस्थेपासून तर बाल्यावस्थेचा काळ हा महत्त्वपूर्ण समजला जातो. हा काळातला किंवा या काळातली विकासात्मक कार्य जर पालकांनी आणि शिक्षकांनी समजून घेतली तर त्यानुसार मुलांचा विकास होत आहे की नाही हे त्यांना पाहता येतं, आणि होत नसेल तर त्यानुसार होण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, किंवा तो न होण्यामागची कारणं कोणती आहे, कोणते संभाव्य धोके आहे याची जर त्यांना कल्पना आली, किंवा याची जर त्यांना कल्पना येत असेल पूर्वीच, तर त्यानुसार त्यावर योग्य तो उपाय करून हे विकासात्मक कार्य योग्य प्रकारे घडविण्यास त्यांना एक प्रकारची गाईडलाईन मिळते किंवा एक प्रकारची मदत होते. आणि त्याच्यामुळे गर्भावस्था किंवा जन्मपूर्व विकास जो आहे त्याचा कालावधी किती आहे 9 महिन्यापर्यंतचा. यामध्ये विकासात्मक कार्य कोणती होतात तर जन्मोत्तर विकासाकरता सुयोग्य शारीरिक पाया तयार होतो आहे ना. त्याचप्रमाणे जीव शरीराचे रासायनिक नियंत्रण होते आणि जगण्याची क्षमता उत्तरोत्तर वाढत जाते. म्हणजे हा जो काळ आहे या काळामध्ये 0 ते 14 दिवसाच्या काळामध्ये बीजावस्था असते. या बीजावस्थामध्ये तो गर्भ आईच्या पोटामध्ये थांबणार आहे किंवा नाही याची निश्चिती होते 14 दिवसानंतर. त्याचा काय होता तो जन्मोत्तर विकासाकरिता, म्हणजे जन्मानंतरचा जो विकास आहे त्याच्याकरिता जे शारीरिक त्याची वाढ असते किंवा शारीरिक विकास असतो त्याचा पाया या गर्भावस्थेमध्ये घातला जातो. आणि हा जो शारीरिक विकास गर्भावस्थेचा तो जितका चांगला झाला तो तितकाच मनुष्याच्या जन्मानंतरचा विकास हा त्याच्यावर अवलंबून असतो. आणि त्याच्यामुळे या काळामध्ये आईचं आरोग्य, आईचा आहार, आईचा व्यायाम, आईची झोप या सगळ्या गोष्टीकडे जर काय म्हणतात घरच्या सदस्यांनी लक्ष दिलं, कुटुंबियांनी लक्ष दिलं तर निश्चित तिला एक हेल्दी बाळ जन्माला येतं. ज्या हेल्दी बाळामुळे
त्या बाळालाहीच्या जीवाला धोका होत नाही आणि त्या गर्भवती स्त्रीच्या जीवालाही धोका होत नाही. जीव शरीराचे रासायनिक नियंत्रण होते, म्हणजे ज्या काही इंटरनल अवयव असतात त्या इंटरनल अवयवांची निर्मिती होते, त्याच्यावर रासायनिक नियंत्रण होतं किंवा त्यावर सगळ्याच बाबींवर काय होतं, नियंत्रण ठेवण्याचं कार्य या कालावधीमध्ये केलं जातं आणि त्यामुळे गर्भ जिवंत राहण्याची जी शक्यता असते ती क्षमता त्याची वाढते आणि त्यामुळे हा जो 9 महिन्याचा काळ असतो तो मुलांच्या वाढीच्या दृष्टिकोनातून किंवा गर्भाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून किंवा जन्मोत्तर बालकाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण संभवला जातो. यामध्ये संभाव्य धोका आहे की जर स्त्री किंवा पुरुष या दोघांपैकी कोणाचं अनुवंश किंवा कोणाची हेरिडिटी ही सदोष असेल किंवा त्याच्यामध्ये काही दोष असेल तर मग अशा वेळेस गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते किंवा गर्भपात न झाल्यास मुलांच्या अंतःस्रावी ग्रंथी रक्ताभिसरण याच्यामध्ये बिघडू शकतो किंवा मातेकडे प्राप्त होणारे काही रोग असतात आहे ना, जे अनुवंशिकतेने येतात, जसं डायबिटीस आहे, BP आहे, त्याच्यानंतर रक्तक्षय यासारखे जे वंशानुक्रमाने येणारे जे आजार असतात ते आजार त्या मुलांमध्ये जन्मतः होण्याची शक्यता असते आहे ना. किंवा HIV ग्रस्त आई असेल किंवा आणखीन एखाद्या मोठ्या आजाराने ग्रस्त जर आई असेल तर अशा वेळेस डॉक्टर म्हणतात की तुम्ही काय म्हणतात प्रेग्नन्सी थांबवू नका किंवा तुम्ही मुलांना जन्म देऊ नका, कारण ते मुलं जे पुढची जी पिढी आहे ती ते सगळे रोग घेऊनच येते आणि त्याच्यामुळे त्या मुलाचं पालनपोषण करताना पालकांनाही थोडंसं त्रासदायक होतं आणि त्या मुलांनाही पुढे जीवन जगताना खूप साऱ्या गोष्टींना फेस करावं लागतं किंवा खूप साऱ्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्याच्यामुळे सदोष अनुवंश असेल किंवा अंतःस्रावी ग्रंथींमध्ये काही अडचणी असेल आईवडिलांच्या किंवा रक्ताभिसरणामध्ये आईच्या रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेमध्ये काही बिघाड असेल किंवा आईला काही असे मोठे आजार असेल की जे आजार मुलांना जन्मतः मिळू शकतात आणि त्याचा मुलांच्या आरोग्यावर पुढे जन्मानंतर परिणाम होऊ शकतो, असे जर काही आजार असेल तर अशा वेळेस ती प्रेग्नन्सी ठेवायची की नाही किंवा त्या बाळाला जन्म द्यायचा की नाही हे पालक ठरवतात. यासाठी जे काही डॉक्टर असेल किंवा जे काही मेडिकलचा स्टाफ असतो किंवा त्याची प्रसूती जे तज्ज्ञ असतात ते त्या बाबतीत त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतात आणि त्यानंतर त्या मुलांना जन्म देणं किंवा न देणं हे पालक ठरवत असतात. हा झाला जन्मपूर्व विकास आहे ना. समजा या ठिकाणी काही अडचण असेल आणि समजा त्या पालकांनी डिसिजन घेतलं की नाही बा आपल्याला मुलाला जन्म द्यायचा नाही आहे, कारण नंतर त्याचं जे काही पुढचं जे बाळंतपण असतं किंवा पुढचा जो विकास असतो त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात आणि त्याच्यामुळे सदोष बालकाला जन्म देऊन त्याचं आयुष्यभर अपंगत्वातला समस्या अपंगत्वाची समस्या पालकांना फेस करणे आणि त्या मुलांना फेस करणे या दृष्टिकोनातून पालकांनी जर निर्णय घेतला तर या ठिकाणी म्हणजे प्रेग्नन्सी थांबायची की अवॉइड करायची हे पालकांना ठरवता येतं आणि त्याच्यामुळे विकासात्मक कार्याच्या दृष्टिकोनातून हा काळ अतिशय महत्त्वाचा असतो. त्यानंतर जन्मानंतरचा जो जन्म ते 14 दिवसाचा काळ आहे त्याला गर्भकावस्था या नावाने ओळखलं जातं. ही मनुष्याची किंवा कुठल्याही जन्मलेल्या बाळकाचा हा जो काळ असतो तो खूप समायोजनाचा काळ असतो, कारण आतापर्यंत आईच्या गर्भामध्ये त्याला सगळ्याच गोष्टी आयत्या मिळतात, परंतु बाहेर आल्यानंतर श्वसनापासून तर सगळ्याच क्रिया त्याला स्वतःच्या कराव्या लागतात, स्वतःच्या शिकाव्या लागतात आणि त्याच्यामुळे हा जो काळ असतो हा काळ त्याला बाह्य जगताशी त्याला एक काय म्हणतात लढा द्यावा लागतो आणि हा लढा देताना त्या मुलाला किंवा त्या गर्भावस्थेमध्ये किती म्हणजे सगळं पोषक मिळालं किंवा त्याच्यामध्ये किती रोगप्रतिकारक क्षमता आईच्या माध्यमातून निर्माण झाली त्यावर हा काळ अवलंबून असतो. काही बालकं हा काळ आहे गर्भावस्थेचा तो खूप चांगल्या प्रकारे त्याला झुजतात, लढतात सगळ्या परिस्थितीला आणि त्यावर मात करून ते जगतात, परंतु काही मुलांची रोगप्रतिकारक क्षमता या ठिकाणी कमी पडते आणि कधीकधी आपल्याला असं जाणवतं की 14 दिवसाच्या आतच मुलांचं जीवन दगावतं किंवा मुलाचं आयुष्य संपून जातं आणि त्याच्यामुळे हा जो काळ असतो हा काळ पुन्हा कशावर अवलंबून असतो, आईच्या गर्भावस्थेच्या 9 महिन्याच्या काळावर अवलंबून असतो आणि त्याच्यामुळे या काळामध्ये मुलांना स्वतःच्या जीवाचे संरक्षण करावे लागते. बाह्य जगाशी किंवा बाह्य जगतातील ज्या काही गोष्टी आहे ऊन वारं थंडी पाऊस
स्वतःचं जेवण करणं, उत्सर्जन करणं, आहे की नाही, या सगळ्या गोष्टींसाठी त्याला संघर्ष करावा लागतो. शरीराअंतर्गत परिस्थितीशी त्याला समायोजन करावे लागते. जसं बाहेरचं तापमान आहे, बाहेरचं अन्न आहे, बाहेरचं वातावरण आहे, या सगळ्यांशी त्याला लढा द्यावा लागतो त्या जन्मलेल्या बाळाला. आणि हा लढा देण्यासाठी तो कितपत समर्थ आहे हे कशावर अवलंबून असतं? पुन्हा तो आईच्या गर्भामध्ये असताना त्याला मिळणाऱ्या सगळ्या वातावरणावर किंवा त्याला मिळणाऱ्या आईच्या माध्यमातून मिळणारा आहार, आरोग्य, या सगळ्या गोष्टींवर हा लढा अवलंबून असतो. आणि त्याच्यामुळे हा काळ विकासात्मक कार्याच्या दृष्टिकोनातून त्या मुलांसाठी, जन्मलेल्या अर्भकासाठी फार महत्त्वपूर्ण समजला जातो. या काळामध्ये संभाव्य धोके म्हणजे प्रसूतीमधील अडचणी किंवा दोष, म्हणजे आईची प्रसूती होताना समजा काही क्रिटिकल प्रॉब्लेम निर्माण झाले असेल किंवा प्रसूतीमध्ये काही दोष राहिले असेल किंवा शारीरिक असमतोल राहिला असेल किंवा जंतूंशी संपर्क झाला असेल किंवा जंतूच्या संपर्कात ते जर बाळ आलं असेल तर जन्मतःच ते आजारी असतं. आपण खूपदा ऐकतो की आईला एका दवाखान्यात ठेवलं, मुलाला दुसऱ्या दवाखान्यात ठेवलं, तर कशाला? त्याला आल्यावर जन्माला बरोबर कावीळ होता असं समजतात, नाही ना. अलीकडे कावीळच्या केसेस खूप दिसून येतात. आई एकाकडे, दुसरीकडे बाळ असतं. किंवा मग 9 महिन्यांनी आल्यानंतरही त्याचं काय म्हणतात, वजन जे असतं ते नॉर्मल मुलापेक्षा कमी असतं किंवा त्याची जी रेझिस्टंट पॉवर ती कमी असते किंवा काही इंद्रियांचा, आंतरिक किंवा बाह्य इंद्रियांचा विकास झालेला नसतो. मग अशा बाळांना इन्क्युबेटरमध्ये किंवा पेटीमध्ये ठेवतात. त्या ठिकाणी आईच्या गर्भामध्ये असलेलं वातावरण त्या ठिकाणी त्या पेटीमध्ये नियंत्रित केलं जातं आणि त्यामध्ये गर्भाला काही दिवसपर्यंत ठेवलं जातं. जोपर्यंत ते नॉर्मल मुलांसारखं विकसित होत नाही तोपर्यंत त्याला त्या ठिकाणी ठेवून त्याच्या जीवाची संरक्षण करण्याची वेळ येते. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी संभाव्य धोक्यामध्ये असतात. आणि हे संभाव्य धोके प्रसूती तज्ज्ञ त्या आईला किंवा त्या पालकांना सांगतात आणि त्यावरनं मग ती पुढे, म्हणजे अशा प्रकारचे जे येणारे धोके असतात त्याबाबतची कल्पना प्रसूती तज्ज्ञ देतात. आणि त्यामुळे पालकांची अशा प्रकारच्या मुलांना जन्म द्यायचा की नाही हे ठरवलं जातं. आणि जन्म दिल्यानंतर आलेल्या समस्यांना तोंड देण्यासाठी त्यांची मानसिक तयारी राहते. आणि त्याच्यामुळे विकासात्मक कार्यामध्ये हा जो जन्म ते 14 दिवसाचा काळ आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण समजला जातो. त्याच्यानंतर शैशवावस्थेचा काळ जो आहे साधारणपणे 2 आठवडे ते 2 वर्षापर्यंतचा, या कालावधीमध्ये मुलांची शारीरिक विकासाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वपूर्ण हा काळ समजला जातो. खूप साऱ्या क्रिया ते अर्भक शिकत असतं आणि शिकता शिकता ते शैशवावस्थेमध्ये पदार्पण करतं. ज्या मुलांची आता सांगितलं मी की रेजिस्टंट पॉवर चांगली असेल त्या मुलं चांगलं समायोजन करतात आणि 14 दिवसानंतरचा जो शैशवावस्थेचा काळ आहे त्यामध्ये ते पदार्पण करतात. पण ज्या मुलांची रेजिस्टंट पॉवर चांगली नसेल, ज्याला आईच्या गर्भामध्ये वातावरण चांगलं मिळालं नसेल, काही संसर्ग जंतूंचा प्रादुर्भाव झाला असेल किंवा काही अनुवंशिकतेचे आजार त्याला झाले असेल तर ते 14 दिवसाच्या आतच दगावतं. आणि त्याच्यामुळे शैशवावस्थेच्या काळामध्ये मुलांना आणखीन काही वेगवेगळ्या नवीन बाबींना जगडावं लागतं किंवा वेगवेगळ्या समस्येला संघर्ष करावा लागतो. आणि त्या संघर्षातनं बालकाचा शारीरिक किंवा सर्वांगीण विकासाकडे त्याची वाटचाल होत असते. यामध्ये स्नायू व वाचा यंत्रणा यावर नियंत्रण येतं. वाचा यंत्रणा म्हणजे भाषा विकास आहे ना. वेगवेगळ्या प्रकारचे स्नायूंवर मुलं नियंत्रण करायला शिकत असतात. लक्ष वेधून घेण्याची क्षमता याच काळामध्ये निर्माण होते, आहे की नाही. हळूहळू मूल आवाजात दिशेने पाहतं, बोलवलं की तुमच्याकडे पाहतं, मग तुम्ही त्याला बोलवलं की ते हसतं किंवा एखाद्या वेळेस रडतं, आहे की नाही. म्हणजे लक्ष वेधून घेण्याची जी क्षमता असते मुलांची, लक्ष देण्याची जी क्षमता असते ती या काळामध्ये वृद्धिंगत होते. भावनात्मक दृष्टिकोनातून त्या मुलांना सुरक्षित वाटतं. समजा असं थंड असेल किंवा ऊन असेल तर अशा वेळेस जर आईने त्याला काय म्हणतात खांद्यावर घेऊन जर त्याला थोडंसं ऊब दिले किंवा थोडंसं भावनात्मक त्याला कुरवाळलं किंवा थोडंसं भावनात्मक सुरक्षितता दिली तर त्या मुलांना बरं वाटतं, ती ऊब बरी वाटते आणि मुलं स्वतःला सुरक्षित समजतात. बोलण्यामध्ये सहजता आणि मलमूत्र विसर्जनाच्या क्रियांवर नियंत्रण येतं. आईच्या पोटामध्ये या सगळ्याच गोष्टी त्याला करायची काही आवश्यकता नसते. नाळेच्या माध्यमातून त्याला सगळंच मिळत असतं, सगळं त्याचं व्यवस्थित होतं. पण बाहेर आल्यानंतर मात्र या सगळ्या क्रिया त्याला शिकाव्या लागतात, नैसर्गिक क्रिया त्याला कराव्या लागतात आणि त्या शिकताना त्याला अनेक बाबींना समस्यांना तोंड द्यावं लागतं. खरं तर या वयामध्ये त्यांना बोलता येत नाही, त्याच्यामुळे त्यांच्या समस्या ते आपल्याला सांगू शकत नाही आणि सांगण्यासाठी एकच मार्ग असतो म्हणजे मुलं रडतात आणि रडल्यानंतर आईला किंवा त्याच्या सभोवतालच्या लोकांना समजून घ्यावं लागतं की याला काय त्रास होत आहे आणि त्यानुसार त्याला त्या पद्धतीने सुरक्षा देण्याचा प्रयत्न पालकवर्ग किंवा त्याचं संगोपन करणारे करत असतात.
संभाव्य धोके म्हणजे शारीरिक अस्थिरता, उद्दीपनाचा अभाव, संगोपनात मातेकडून दुर्लक्ष, म्हणजे एखादी नोकरी करणारी स्त्री असेल किंवा जी बाईला मूल नको असेल आणि तिने तिच्या घरच्या लोकांनी किंवा नवऱ्याच्या सांगण्यानुसार तिने गर्भधारणा केली असेल तर अशी आई आपल्या मुलांकडे विशेष लक्ष देत नाही. शारीरिक काही दुर्गुण राहिले असेल मुलांमध्ये तरीही मुलांच्या काय म्हणतात उद्दीपनाचा अभाव असतो. उद्दीपन म्हणजे त्यांचं मानसिक दृष्टिकोनातून त्यांचा विकास होत नाही आणि त्याच्यामुळे कधीकधी संगोपनामध्ये मातेकडनं किंवा पालकाकडनं दुर्लक्ष होतं. पालक व आईच्या भांडणाशी जिव्हाळा न वाटणे आहे ना, पालक आणि म्हणजे भावंडाशी त्याला जिव्हाळा वाटत नाही. म्हणजे अशी मुलं कशी स्वतःला एकटी समजतात, त्याला कोणी बोलवत नाही, त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि त्याच्यामुळे अनाठायी भीती व इतरांबद्दल अविश्वास म्हणजे भावनिक दृष्टिकोनातून असुरक्षितता या मुलांमध्ये निर्माण होते. आणि हा काल म्हणजे 2 वर्षामध्ये मुलांना आपलं काय दुसरं काय, कोणी रागवतं कोणी प्रेमाने बोलतं हे सगळ्या भावना त्याला समजतात, लोकांचं वर्तन त्याला समजतं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे भावनिक दृष्टिकोनातून थोडासा हे मुलं अस्थिर राहतात किंवा भावनिक दृष्टिकोनातून यांचा विकास योग्य प्रकारे होत नाही. आणि समजा भावनिक दृष्टिकोनातून त्यांचा विकास योग्य झाला नाही तर त्यांचा मानसिक विकासावर त्याचा परिणाम होतो आणि मानसिक विकासावर परिणाम झाल्यामुळे सर्वांगीण विकासामध्ये कधीकधी काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. आता मागच्या पिढीलाच मी सांगितलं की 2 ते 6 वर्षाचा काळ हा मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. या कालावधीमध्ये मुलांचा जसा विकास होतो म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आहे ना, पण मागच्या पिरियडला मी सांगितलं होतं. तर या दृष्टिकोनातून हा जो काळ आहे पूर्व बाल्यावस्थेचा हा 2 ते 6 वर्षाचा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. या कालावधीमध्ये मुलांचा भाषा विकास, भावनिक विकास, सामाजिक विकास, मानसिक विकास, बौद्धिक विकास आहे ना, कौटुंबिक विकास म्हणजे शारीरिक विकास सगळ्या प्रकारच्या विकासाला एकदम या काळामध्ये सुरुवात होते. आणि त्याच्यामुळे मुलांचा जो समायोजनाचा कालावधी आहे किंवा समायोजनाचा जो प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढतं. मुलांना सगळ्याच गोष्टीकडे सगळ्याच गोष्टीकडे स्वतःचं लक्ष द्यावं लागतं आणि सगळ्याच गोष्टी प्रयत्नपूर्वक शिकून घ्याव्या लागतात. त्याच्यामुळे पूर्व बाल्यावस्थेचा काळ हा फार महत्त्वाचा समजला जातो. याच काळामध्ये त्याच्या शैक्षणिक विकासालाही खरी कुठेतरी सुरुवात होत असते. नर्सरी शाळेचं एज्युकेशन त्याचं सुरू होतं आणि नंतर तो काय म्हणतात KG1 किंवा पहिलीचा वर्ग ज्या पद्धतीने शिक्षण दिलं जाईल त्या पद्धतीने त्याला या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात किंवा या सगळ्या गोष्टींसाठी त्याला झगडावं लागतं. आणि त्याच्यामुळे हा जो काळ आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण काळ समजला जातो. यामध्ये काय म्हणतात विकासात्मक कार्य कोणते आहे तर व्यवहारात भाषेचा अधिकाधिक वापर केला जातो. 2 वर्षाची मुलं बोलायला शिकतात, हळूहळू आधी एकच गोष्टीचा उच्चार करतात. आपण भाषा विकासामध्ये सविस्तर पाहणार आहोत, पण मागच्या पिढीला सांगितलं होतं की जो उच्चार त्याला करता येतो त्याचा ते सतत उच्चार करतात. काही मुलं आ शिकतात, काही मुलं बा शिकतात, काही मुलं पा शिकतात आहे ना, आणि प्रत्येक गोष्टीसाठी ते एकाच शब्दाचा वापर करतात. मग हळूहळू त्याला शब्द येतात, शब्दांची रचना येते, मग कानात रस्व समजतात आणि नंतर त्यांचा वाक्य तयार करतात. पण सुरुवातीची सगळ्यात पहिली भाषा त्याची रडणे आहे ना, भाषा विकासाची सगळ्यात पहिली रडणे. कोणतीही गोष्ट त्याला लागत असेल, आवश्यक असेल, कोणती मागणी असेल किंवा काही हवं असेल तर ते रडून आपली भावना व्यक्त करतात. त्यातून आईला किंवा त्याचं संगोपन कर्त्याला समजून घ्यावं लागतं. नंतर मग हळूहळू मुलं बोलायला शिकतात. ते दुसरे जे बोलतात त्याच्याशी जे लोक बोलतात त्याला ते ऐकतात, श्रवण करतात आणि मग त्याचा उच्चार करायचा हळूहळू प्रयत्न करतात. आणि म्हणून मुलांचं वातावरण कसं मिळतं, चांगल्या लोकांच्या संपर्कात आला, तुम्ही त्याला चांगल्या गोष्टी शिकवल्या तर तो चांगला शिकेल, शिव्यागाळ शिकवला तर या काळामध्ये तो शिव्यागाळसुद्धा शिकू शकतो. आणि त्याच्यामुळे व्यवहारात भाषेचा कसा वापर करायचा याचा सगळ्यात जास्त भाषा विकासाचा जो प्रभाव आहे तो 2 ते 6 वर्षाच्या काळामध्ये होतो. आणि त्याच्यामुळे खरा बालकाचा भाषा विकास हा या काळामध्ये होतो. आणि त्याच्यामुळे जॉईंट फॅमिलीमध्ये राहणाऱ्या मुलांचा भाषा विकास हा न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहणाऱ्या मुलांपेक्षा निश्चित जास्त होतो, कारण तो जास्त लोकांच्या संपर्कात येतो. त्याच्यानंतर खेळकर वृत्तीमध्ये वाढ होते, मुलांचं खेळण्याकडे लक्ष जातं. सुरुवातीला ते एखादं खेळणं दिलं तर आपलं त्या खेळण्याशी तो काय म्हणतात गुंतलेला असतो, त्यातच खेळत असतो. जसजसा विकास होतो, जसं त्याला रांगायला शिकतं, चालायला शिकतं, नंतर तो एका ठिकाणी बसत नाही, सतत तुम्हाला पालकांना त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. आणि त्याच्यामुळे खेळकर वृत्तीमध्ये किंवा खेळण्याकडे मुलांचं लक्ष जास्त केंद्रित होतं आणि मुलं खेळण्यामध्ये जास्त काय करतात, इंटरेस्ट घेतात किंवा त्यांना आवड निर्माण होते. मग काही मुलं घरगुती खेळ खेळतात, काही मुलं घराच्या बाहेर जाऊन खेळ खेळतात. तर अशा प्रकारे मुलांचा
खेळण्याच्या वृत्तीमध्ये विकास होलेला दिसून येतो. चूक अचूक, चांगले काय वाईट काय हे त्याला समजतं. कोणी रागवलं की त्याच्याकडे जायचं नाही, त्याच्याकडे रागाने पाहायचं. कोणी प्रेमाने बोलवलं तर हसून त्याच्याकडे जायचं. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या भावना त्याला ओळखू येतात, वर्तन त्याला समजतं आणि या वर्तनातनं तो काय करतो, प्रतिसाद देतो. म्हणजे त्याला प्रतिसाद देता येतो आणि अशा प्रकारे भाषा विकास, भावनिक विकास, शारीरिक विकास या सगळ्या गोष्टी या काळामध्ये तो शिकतो. आणि त्याच्यामुळे 2 ते 6 वर्षाचा कालावधी हा मुलांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा असतो. यावर त्याचं भविष्यकाळ हा अवलंबून असतो. या काळातील संभाव्य धोके म्हणजे बाल्यावस्थेतील रोगाची लागण. समजा मुलांचं लसीकरण योग्य प्रकारे झालं नसेल किंवा आई गर्भावस्थेमध्ये असताना लसीकरण योग्य प्रकारे झालं नसेल किंवा प्रसूती जेव्हा होते त्यावेळेस जर वातावरण योग्य नसेल, दवाखाने चांगले नसेल किंवा ज्या काही फॅसिलिटी याच्यासाठी पाहिजे असतात प्रसूतीसाठी त्या जर त्याला अवेलेबल झाल्या नसेल तर बाल्यावस्थेत काही रोग त्याला लागू शकतात किंवा काही रोगांची लागण त्याला होऊ शकते. आणि या रोगांची लागण झाली तर मग मुलांना त्यांचं आरोग्य सांभाळताना खूप साऱ्या गोष्टींना फेस करावं लागतं, पालकांना फेस करावं लागतं आणि मुलांना सामोरं जावं लागतं. आणि त्याच्यामुळे या काळामध्ये धोका काय असतो तर मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. पण जर पालकांनी काय म्हणतात जाणीवपूर्वक जर सगळं लसीकरण करून घेतलं तर मात्र मुलांचं या वेगवेगळ्या रोगांपासून आपल्याला संरक्षण करता येतं. आता जर आपण पाहिलं की आता जर मुलं जन्माला आली तर त्याला कोरोनापासून आणखी वेगळ्या संरक्षणाची आवश्यकता असते जोपर्यंत त्याची लस येणार नाही. लस आल्यानंतर अजून मुलांच्या आणि मातेच्या गर्भावस्थेतील किंवा आईच्या आणि मुलांच्या जी लसीची लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये आणखीन एक कोरोनाची लिस्ट समाविष्ट होणार आहे. त्याप्रमाणे असुरक्षिततेची भावना मुलांमध्ये निर्माण होते. म्हणजे मुलांच्या मानसिक विकासावर काय होतो परिणाम होतो. सामाजिक परिस्थितीपासून दूर राहण्याची त्याला प्रवृत्ती त्याच्यामध्ये निर्माण होते. समाजामध्ये जर काही विशिष्ट प्रकारचा समाज असतो त्या समाजामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या चालीरीती असतात त्यामुळे मुलांना भीती वाटते आणि मग मुलं समाजापासून दूर राहतात. जर कोणी त्याच्या संपर्कातमध्ये येणारं घरचं किंवा घरामध्ये येणारं कोणी व्यक्ती जर काय म्हणतात उंचपूर्ण असेल किंवा थोडंसं रागीट चेहऱ्याचं असेल तर अशा वेळेस मुलं त्या व्यक्तीपासून दूर राहतात आणि त्याच्यामुळे शारीरिक परिस्थिती तर त्याला चांगली मिळाली तर सामाजिक विकास चांगला होतो. नाही तर मुलांचा सामाजिक भाषा विकास या विकासावर काय होतो या 2 ते 6 वर्षाच्या काळामध्ये परिणाम होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे आपण पुढे पाहणारच आहोत की वाढ विकासावर कोणत्या कोणत्या बाबींचा परिणाम होणार आहे. पण सध्या विद्यार्थी मैत्रिणी हे लक्षात ठेवा की हा जो ज्या 4 अवस्था आहे जन्मपूर्व अवस्था म्हणजे गर्भावस्थेचा 9 महिन्याचा काळ, त्याच्यामध्ये विकासात्मक कार्य कोणती होतात, संभाव्य धोके कोणते आहे यावर आपण चर्चा केली. त्याच्यानंतर अर्भकावस्था जो जन्म ते 14 दिवसाचा कालावधी असतो त्यामध्ये विकासात्मक कार्य कोणती होतात आणि अडचणी काय येऊ शकतात, संभाव्य धोके यावर आपण चर्चा केली. त्याच्यानंतर शैशवावस्था जो काळ 2 आठवडे ते 2 वर्षापर्यंतचा असतो त्यामध्ये कोणत्या प्रकारचा विकासक कार्य होतात आणि कोणत्या प्रकारचे धोके निर्माण होतात यावर आपण चर्चा केली. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा म्हणजे 2 ते 6 वर्षाच्या काळामध्ये वरच्या 3 अवस्थांमध्ये जर समजा काही अडचणी आल्या तर त्या अवस्थेमधील अडचणी दूर करून या 2 ते 6 वर्षाच्या काळातील सगळ्या अडचणी मॅक्सिमम दूर करण्याची जबाबदारी कोणाची असते, पालकाची किंवा घरातील सदस्यांची असते. आणि त्याच्यामुळे हा कालावधी फार महत्त्वाचा समजला जातो. या कालावधीमध्ये जितका समस्या आणि जितक्या अडचणी कमी आल्या तेवढा मुलांचा विकास चांगला होतो. आणि त्यामुळे आपण याच्यानंतरचा जो पुढचा पॉईंट पाहणार आहे तो वाढ आणि विकासावर कोणत्या बाबींचा परिणाम होतो हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण त्या सगळ्या ज्या नकारात्मक बाबी आहेत त्यापासून मुलांना दूर ठेवू, सकारात्मक बाबी जास्तीत जास्त त्याला उपलब्ध करून देऊ जेणेकरून त्याचा एक सर्वांगीण विकास किंवा त्या मुलांचा सर्वांगीण विकास होऊन समाजाला आणि देशाला एक चांगला नागरिक मिळेल. या प्रकारे पालक आणि घरातले सगळे सदस्य आणि शिक्षक प्रयत्न करतात. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती जर तुम्हाला पूर्वीच असेल किंवा पूर्वी जर या सगळ्या गोष्टींची माहिती जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही त्या दृष्टिकोनातून मानसिक, शारीरिक आणि सगळ्या दृष्टिकोनातून पालकांची आणि शिक्षकांची तयारी राहते. आणि त्यामुळे मानवी विकासामध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. आणि म्हणून मानवी विकासाचा जो अध्ययन आहे ते शिक्षक आणि पालक या दोन्हींच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शक ठरते. आणि यामुळे
पुढच्या पिरियडला आपण वाढ विकासावर कोणत्या बाबींचा परिणाम होतो हे पाहणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून पालक आणि शिक्षकांची तयारी केली तर निश्चितच एक चांगला समाजाला एक चांगला नागरिक ते देऊ शकतील आणि तुम्ही सगळ्या भावी माता आहात, त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं शिक्षण घेणं आवश्यक आहे. यातल्या किती मुली शैक्षणिक क्षेत्राकडे वळू शकतात आणि त्याच्यामुळे शैक्षणिक क्षेत्राकडे गेलेल्या मुलींना आपल्या मुलांच्या सोबत ज्या शाळेमध्ये नर्सरीमध्ये येणाऱ्या मुलांचंही संगोपन करायचं असतं आणि त्याच्यामुळे मुलांचं जे मूल हे कसं एक मातीचं गोळा असतो, त्याला तुम्ही ज्या पद्धतीने आकार द्याल त्या पद्धतीने त्याला आकार प्राप्त होतो, पण एकदा तो आकार फिक्स झाला नंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करू शकत नाही आणि सुधारणा केल्या तर त्या सुधारणा करताना तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींना फेस करावं लागतं आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवून आणि त्या माहितीचा त्या मुलांना घडवताना उपयोग करून घेणे फायदेशीर ठरेल आणि या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये मानवी विकासाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या पिरियडला वाढ आणि विकासावर परिणाम करणारे घटक यावर आपण सविस्तर चर्चा करूया.